सणवार म्हटलं की मेन गोष्ट येते ती म्हणजे वातींची. तर ह्या ठिकाणी आपण फुलवाती बघतोय. त्याच्या आधी आपण लांब वातींचे बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ह्या ठिकाणी ही जी वात आहे ना, अतिशय सुंदर आणि 2 तास सारखी निवांत अशी जळणारी वात आपण बघतोय. तर ह्या ठिकाणी वात करण्यासाठी म्हणून हे असं आपण स्टँड वापरून घेतलं आहे, म्हणजे ट्रे, की जो पटकन त्याच्यातून वातींचा असा छान तूप एकसारखं बसेल. आणि किती वेळ वात जाळायची तर त्याचंसुद्धा माप आहे बरं का याच्यामध्ये. तर 2 तासासाठी जर वात हवी असेल तर एवढं तूप आपल्याला घ्यायचं आहे. आणि जर 15-20 मिनटासाठी पाहिजे असेल तर मग अगदी कमी. आणि पटापट होतात आणि पटकन अशा सेट होतात वाती. अशा वाती करून ठेवल्या ना तर सणवार अगदी सोपे जातात करायला. काय होतं ना, आपण साडी घातलेली असते छान आणि मग वेळेवर तूप टाका त्याच्यामध्ये वातीमध्ये, मग ते कुठेतरी तो बारीक थेंब तुपाचा किंवा तेलकट हात आपल्या साडीला लागतात आणि आपल्या काठ्यापदराच्या सुंदर अशा साड्या खराब होतात. हे आपल्याला त्यावेळेला लक्षात येत नाही. ज्यावेळेस दुसऱ्या वेळेला आपण घालायला घेतो ना साडी, तर त्यावेळेला त्याला बारीक बारीक असे आपल्याला तेलकट डाग दिसतात. हे बऱ्याचशा गृहिणींसोबत झालेलं असेल. तर ह्या पद्धतीने अशा वाती करून घेतल्या आहेत. आणि हो, या वाती साध्या नाही आहेत बरं का. तर याला आपण कापूर वात का म्हटलं आहे, तर ह्या ठिकाणी तुम्हाला नंतर कापूर टाकायची सुद्धा आवश्यकता नाही आणि पूर्णतः आपला छानपैकी ही वात जी आहे ती शांत होईल अशी वात आपण केलेली आहे. अशा वाती सगळ्या करून तुम्ही एक डबा भरून फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकतात. पटकन काढायची आणि पटकन लावायची. काय होतं, गार याच्यामध्ये जर वात ठेवली ना तर ती हळूहळू मस्त मंद अशी आपली तेवत जाते. तर ह्या ठिकाणी कापूस घेतला आहे. हा घरचा निवडलेला कापूस आहे. घरचा म्हणजे शेतात जो कापूस आपला पिकतो तो कापूस आपण घेतला आहे. ह्या ठिकाणी मेडिकल कापसाचा आपण वापर केलेला नाही आहे. तर त्यात काय करायचं की ज्या बारीक गोल वड्या येतात ना कापराच्या, त्याच्या बुडाला आधी ते टाकायचं आणि मग नंतर आपल्याला ह्या पद्धतीने अशी फुलवात तयार करून घ्यायची. फुलवात तयार करताना आपण जेव्हा वरची सर तयार करतो ना त्याची, तर त्यावेळेला थोडा कापूस माखत जायचा आहे, त्याला लावत जायचं आहे आणि पुन्हा त्याला पॅक करत जायचं आहे. मग हे काय होतं की ज्या वेळेला वरची जी सर आहे ती जर व्यवस्थित पक्की झाली तर त्याच्यामध्ये तुपही छान बसतं आणि हळूहळू ती तेवत जाते. फ्रीजमध्ये का ठेवायची वात, तर ज्या वेळेला नॉर्मल टेम्परेचरवरची वात असते तर ती आपण जेव्हा लावल्यानंतर काय होतं, ती नॉर्मल टेम्परेचरची असल्यामुळे पटकन जळून मोकळी होते, म्हणजे पटकन ती वाढत जाते. तर मग त्याच्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ह्या वाती जर करून ठेवल्या आणि जर आपण एक लावली तर तुपाचं टेम्परेचर आणि अग्नीचं टेम्परेचर हे हळूहळू मॅच होतं. म्हणजेच ती वात काय होते आपली हळूहळू तेवत जाते. म्हणून फुलवाती केल्याच्या नंतर तो डबा तुपाच्या वातींचा फ्रीजमध्ये ठेवला ना तर मंद वात पण छान जळते आणि त्यानंतर तूप टाकायची आपल्याला आवश्यकता भासत नाही आणि वात आपली इकडे तिकडे पांगत नाही. एकसारखी मध्यभागीच वात राहते, कारण काही ठिकाणी रुपयाचं नाणं टाकलं जातं किंवा त्याला गोल होलाचं काहीतरी वायशर वगैरे शोधला जातो. तर आपण जर मध्ये बुडाला कापूर टाकला ना तर त्या गोष्टी पाहायची आपल्याला गरज वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंतर आपल्याला कापूर शोधाशोध होत नाही. शेवटी सगळ्यात जेव्हा कापूर आरती होते त्यावेळेला मात्र आपोआप बरोबर खाली ही वात जाते आणि त्या ठिकाणी तो कापूरही धुमसत जातो. म्हणून अशा पद्धतीने आपण वाती सगळ्या तयार करून घेतल्या आहेत. आणि हा जो मोल्ड आहे, ह्या मोल्डमध्ये आपण एक वात टाकून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर वितळलेलं तूप टाकून घ्यायचं. तुम्हाला ज्या पद्धतीने सुटेबल होईल तसं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आता हा जो मोल्ड आहे जवळजवळ 35 ते 36 याच्यामध्ये खाते आहेत. तर एका वेळेला आपल्या 35 ते 36 वाती 10 मिनटात तयार होतात. मग असे जर तुम्ही 2दा करून टाकलं, कारण की मोल्ड जो आहे जरी तुमच्याकडे 2-3 असतील तर एकच मोल्ड हा तुपकट करायचा आहे, कारण की पुन्हा आपल्याला दर महिन्याला वाती लागतात. म्हणून एक मोल्ड हा सेपरेट आपण आपल्या वातींचा करून ठेवायचा. तर ह्या पद्धतीने वाती आपण त्याच्यामध्ये सगळ्या टाकून घेत आहोत. एक वात व्यवस्थित टाकली की ती बसते पण छान सेट होते. आणि त्यानंतर मात्र वातीचा जो दांडा आहे ना असा छान उभा असला पाहिजे आणि मोठा असला तर वात तेवत राहायला मदत होते. तर ह्या प्रकारे बघा, ज्या वातीत आपण कापूर घातला नाही आहे तर त्या वाती अशा अर्धवट जळाल्या आहेत आणि ह्या अशा बुडाला तशाच राहतात. परंतु आता हे बघा, मी ह्या वाती तुम्हाला करून दाखवल्या आहेत आणि नंतर ज्यावेळेस कापुराची वात आपण टाकतो तर ती पूर्णतः आपली पूर्ण व्यवस्थित ती शांत होते.
त्यानंतर आपण आता हे जे तूप आहे हे तूप आपल्याला वरून टाकून घ्यायचं आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला वाती भिजवून घ्यायच्या आहेत. तर ह्या तुपामध्ये सुद्धा आपल्याला 5 ते 6 वड्या ज्या आहेत ना कापराच्या त्या मिक्स करून घ्यायच्यात. त्या का मिक्स करायच्या की तूप ज्या वेळेला थिजतं त्यावेळेला कापराची जी हे असते त्याच्यामधला कापूर जो असतो तो तसाच राहतो आणि मग नंतर जेव्हा आपण वात तेवतो ना तर तेवताना त्या कापराच्या ह्याच्यामुळे ती वात आहे ना छान अशी शांत धुमसत जात असते. म्हणून त्याच्यासाठी ह्या पद्धतीने जर तुम्हाला आवडत असेल किंवा मग सोपं जात असेल तर तुम्ही याच्यामध्ये अशा पद्धतीने गोल चमचा घेऊन त्याच्यात तुम्ही ह्या खात्यांमध्ये तूप टाकून घेऊ शकतात ह्या पद्धतीने. आणि नंतर काय होतं एक मिनटंभर जर तुम्ही हे फ्रीझरला ठेवलं ना तर सेट होतं. त्यानंतर दुसरी ट्रिक जी आहे तर पूर्ण वाती याच्यामध्ये भिजवून घ्यायच्या. त्यानंतर त्या सगळ्या अशा मोल्डमध्ये अंतरायच्या आणि 5 ते 6 सेकंद किंवा मग 1 मिनटं 1.5 मिनटं फ्रीझरला ठेवायचं. वात थिजली की ती अशी सरळच्या सरळ उभी राहते. त्यानंतर तुम्ही तूप टाकलं तरी चालतं. कशाही पद्धतीने करा परंतु वाती अशा छान होतात. मध्यभागी छान वातीचा दांडा राहतो आणि अशा सुरेख वाती आपल्या सोप्या होतात. सणावाराला आपल्याकडे भरपूर अशी गडबड असते म्हणून अशा वाती तुम्ही नक्की करून बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करा आणि कुठल्या शहरातून बघताय ते पण नक्की मात्र मेन्शन करा. आणि अजून तुम्हाला कुठले वातींचे प्रकार हवे आहेत ते पण मेन्शन करा. आपण ऑलरेडी फुलवातीचा व्हिडिओ साध्या वातीचा टाकला आहे, गणपतीची वात टाकलेली आहे जे गणपतीच्या दिवसात 21 पदरच्या 21 वाती लावल्या जातात त्याचा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन तो पण बघू शकतात. त्यानंतर आपण बेलवात टाकलेली आहे आणि आता पुढे अजून वातींचे अनेक प्रकार आपण अपलोड करणार आहोत. प्रदीपजी मिश्रांचे जे उपाय आहेत ते पण आपण या व्हिडिओ टाकणार आहोत कारण की आपलं भक्ती व्लॉग आहे. म्हणून देवाधर्माशी आपल्या भक्तीशी संबंधित जे काही आपले व्हिडिओ असतील ते आपण अपलोड करतो. म्हणून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.